आपण पाहताय महाधुरा। पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्यामुळे जोपर्यंत हे खड्डे मुजवणार नाही तोपर्यंत टोल देणार नाही अशी घोषणा करत काँग्रेसने आज किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यामध्ये अनेक आमदार लोकप्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत। त्रास देणार नाही। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही। नॅशनल हायवे साफसफाई करायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% होत नाही तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार। साहेब हिंदीमध्ये काँग्रेसच्या या आंदोलनामुळे सकाळपासूनच प्रशासनाने टोलची वसुली बंद केलेली आहे। यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर किनी टोल नाक्यावर सकाळपासूनच टोलची वसुली ही बंद करण्यात आलेली आहे। सर्व वाहने टोल न घेता पुढे सोडण्यात येत आहेत। जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे। या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, सांगली जिल्ह्याच्या नेत्या जयश्री पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते सहभागी झालेले आहेत। सकाळपासूनच किनी टोल नाक्यावर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे। पोलीस बंदोबस्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। या किनी टोल नाक्यावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सकाळपासूनच टोलची वसुली बंद झालेली आहे। जोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत तोपर्यंत टोल देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। सकाळपासून असं आंदोलन सुरू केल्यामुळे टोल वसुली बंद करण्यात आलेली आहे। सर्व वाहने टोल न घेता पुढे सोडण्यात येत आहेत। करा टोल बंद झालाच पाहिजे। कोल्हापूर सातारा अन्याय करा टोल बंद झालाच पाहिजे। आपण घोषणा जोरात द्यायच्या आहेत। आपण या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत जोरात, जेणेकरून आवाज हा दिल्लीला गेला पाहिजे। अन्यायी टोलवाढ रद्द झालीच पाहिजे। अन्यायी टोलवाढ रद्द झालीच पाहिजे। अन्यायी टोल रद्द झालाच पाहिजे। रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा।
रस्ता आमच्या हक्काचा